भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांच्या 3 म्होरक्यांना हादरा. मसूद अझहर, हाफिज सईद आणि सलाहुद्दीनची दहशतवादी तळ उद्ध्वस्त. भारताच्या हल्ल्यात म्होरक्यांच्या चमच्यांचाही खात्मा. भारतानं बहावलपूरमध्ये केलेल्या हल्ल्यात मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू. माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली. मीही मेलो असतो तर बरं झालं असतं. संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर अझहरची प्रतिक्रिया. मसूद अझहर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले. जैश ए मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार. मुरिदकेतील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबने याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर भारताचा एअर स्ट्राईक. हल्ल्यात पाकमधील एकाही सामान्य नागरिकाच्या मृत्यूची नोंद नाही. कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही, भारतीय लष्कराची माहिती. पाकच्या पंतप्रधानांकडून दहशतवाद्यांचा शहीद असा उल्लेख. आम्ही शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ. योग्य उत्तर कसं द्यायचं, पाकिस्तानला माहिती. शहबाज शरीफची दरपोक्ती. पाकिस्तानमधून नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्ब उडवण्याची धमकी. गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल. पोलिसांकडून ईमेल बाबत चौकशी सुरू. नागपुरातील माजी वायुसैनिक संदेश सिंगलकरांनी वायुसेनेत परतण्याची परवानगी मागितली. संदेश सिंगलकर यांनी हवाई दलात 16 वर्ष सेवा दिली. कारगिल युद्धातही त्यांचा सहभाग. श्रीनगरसह 18 विमानतळांवरील कामकाज तात्पुरतं बंद. विमान कंपन्यांनी 200हून अधिक उड्डाणं रद्द. भारतीय जवानांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एअर इंडियामध्ये रिबुकिंग करता येणार. भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार. 67 कसोटी सामन्यात रोहितची 12 शतकं आणि 18 अर्धशतकं. इंग्लंड दौऱ्यापासून भारताला नवा कर्णधार मिळणार.